कोल्हापूर जिल्ह्यातील चोकाक इथं धक्कादायक घटना उघडकीला आली आहे। मोबाईलच्या पैशावरून झालेल्या वादातून एका तरुणाचा निर्घृण खून करण्यात आला। या घटनेमुळे अतिग्रे आणि चोकाक परिसरात खळबळ उडाली आहे। हातकणंगले तालुक्यातील अतिग्रे इथल्या 30 वर्षीय विनोद उर्फ लालू सर्जेराव मुसळे याचा खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। गुरुवारी सायंकाळी कोल्हापूर सांगली मार्गावरील चोकाक पुलाखाली ही घटना घडली। विनोद मुसळे हा आपल्या मित्र तुषार लोहार याच्यासोबत बसून मद्यप्राशन करत होता। यावेळी मोबाईल खरेदीच्या पैशांवरून दोघांमध्ये वाद झाला। हा वाद विकोपाला गेल्यानंतर आरोपी तुषार लोहार यानं रागाच्या भरात मुसळे यांच्या डोक्यात दगड घालून गंभीर जखमी केलं। घटनेनंतर आरोपीनं घटनास्थळावरून पळ काढला। गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या विनोद मुसळे यांना उपचारासाठी कोल्हापूर इथं CPR रुग्णालयात हलवण्यात येत होतं, मात्र अतिरक्तस्राव झाल्यानं रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला। या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केलाय। वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनीही भेट देत मार्गदर्शन केलं असून फरार आरोपीच्या शोधासाठी पथकं रवाना करण्यात आली आहेत। दरम्यान चोकाक पुलाखालील परिसरात व्यसनी लोकांचा वावर वाढल्यानं अशा घटना घडत असल्याची चर्चा स्थानिकांमध्ये सुरू आहे। मोबाईलच्या किरकोळ वादातून घडलेल्या खून प्रकरणामुळे चोकाक परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून पोलिसांसमोर आरोपीला लवकरात लवकर अटक करण्याचं आव्हान आहे।